जिकडे असं वाटलं की आपण अडकतोय, त्या ठिकाणी त्या नेहमीच असायच्या. ओंकार सर, त्यांचा पूर्ण स्टाफ सगळ्यांनीच खूप मदत केली या जर्नीमध्ये. नक्कीच सुरुवात करायला पाहिजे. उद्योजक व्हायलाच पाहिजे. कोणताही उद्योग करा, पण उद्योजक होणं आजच्या काळाची गरज आहे. जर हा मी प्रोग्राम जॉइन नसता केला, तर कदाचित मी विचारातच बसलो असतो किंवा हात समोर जे काम येईल त्यातच भरकटत गेलो असतो. उद्यमी महाराष्ट्र चालू करण्याआधी ना माझा बिझनेस होता स्पाइसेसचा. सो तो काही काळाने मला बंद करावा लागला आणि त्यानंतर मी दुसरी संधी शोधत होतो आणि त्या दरम्यानच मी ओमकार सरांचं एक Instagramवर पोस्ट बघितली आणि त्यातून मी एनरोल झालो. ओमकार सरांसोबत जे आमचं जे इंटरॅक्शन झालं ऑनलाईन, जे ₹99 भरून जे झालं, त्यावेळेला असं वाटलं की नाही आपण हे करून बघायला पाहिजे. पण जेव्हा मी त्याच्या TTला गेलो फर्स्ट टाईम आणि जसं पुढे जात झालो तशाच आमच्या मेंटॉर वगैरे त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. म्हणजे जिकडे असं वाटलं की आपण अडकतोय, त्या ठिकाणी त्या नेहमीच असायच्या. ओंकार सर, त्यांचा पूर्ण स्टाफ सगळ्यांनीच खूप मदत केली या जर्नीमध्ये. जेव्हा चालू तर केलं होतं, पण गोंधळ खूप उडाला होता. म्हणजे नक्की काय करावं? करायचं की नाही करायचं? मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन तर आहे, मग आपण त्यात कसं उभं राहणार? पण त्यावेळेला जे आमच्या मेंटर होते संगीता मॅम आणि सर, या दोघांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, पुश केलं, की नाही आपण करू शकतो. नक्कीच सुरुवात करायला पाहिजे. उद्योजक व्हायलाच पाहिजे. कोणताही उद्योग करा, पण उद्योजक होणं आजच्या काळाची गरज आहे. जर हा मी प्रोग्राम जॉइन नसता केला, तर कदाचित मी विचारातच बसलो असतो किंवा हात समोर जे काम येईल त्यातच भरकटत गेलो असतो. सो हे केल्याचं मला खरंच चीज वाटतंय. जेव्हा आज अनाउन्समेंट झाली नावाची, तेव्हा खरंच असं वाटलं की आपण काहीतरी अचीव्ह केलं. सो थँक यू सो मच पूर्ण उद्यमी टीमला.